राधे राधे. तर कशात मंडळी, मी वाईट वाटेल तुमचं पुन्हा होत आहे आपल्या चॅनलवरती. तर आत्ता आम्ही चाललो आहोत प्रेम मंदिर बोलात तर वृंदावनला. तर आता आम्ही चाललो आहोत वृंदावनला आणि वृंदावनला फिरणार चाललं. प्रेम मंदिर, बाके बिहारी मंदिर, नंतर मग केशी घाट, असं करून सगळी मंदिरं फिरणार. दिवस आमचा वृंदावनमध्ये जाणार आहे. तर चला बघा कसं वाटतं ह्या वेशभूषेमध्ये मी. तर कसं वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपण आता निघूया वृंदावनला. तर बोला राधे राधे. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो. रिक्षा पकडले, आमच्या आश्रमच्या बाहेरून रिक्षा भेटले आणि आता चाललो आम्ही दिग्गेटला. दिग्गेटवरून मग दुसरी बस भेटणार आहे वृंदावनसाठी. तर मित्रांनो, आता आपण उतरलो आहोत बाके बिहारी मंदिरपासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. आता इथून चालत चालत चाललो आहोत आपण. तर मित्रांनो, आता एंट्री केली आपण, चाललो आतमध्ये ना. तर 3 नंबर गेटनी म्हणजे आता मेन एंट्री आम्ही करणार आहोत. जर ह्या साईडने येते तुम्ही तर तुम्हाला चप्पल काढूनच जायला लागेल. चला आता बिना चप्पलांनी चाललो आहे आम्ही. बोलो बाके बिहारी लो. दर्शन खूप छान झालं आहे. गर्दी होती पण एवढी नव्हती, मागच्या टायमापेक्षा कमी होती. आणि आता चाललो आहे आम्ही पुन्हा आमची चप्पल शोधायला. चप्पल घेतो आणि मग रिटर्न निघतो. आता राधारमण, राधा वल्लभ ते मंदिर करतात. जर जे मंदिर करणार ते तुम्हाला सांगेन. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गल्लीमधून आम्ही चाललो आहे आता राधा वल्लभ मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो तर राधा वल्लभ मंदिराकडे. होऊ शकता चढतोय आणि हा मंदिर आहे ना होलीसाठी फेमस आहे. होली इथे मोठ्या प्रमाणात केली जाते. तर मित्रांनो, आता राधा वल्लभ मंदिरामधून बाहेर आलो आहोत आपण आणि आता चाललो आहोत राधारमण मंदिराकडे. तर बघूया, आता वाजले 11:15 आणि जायला जवळजवळ 15 मिनटं लागतील. राधारमण मंदिर आमच्यापासून 500 मीटरच्या अंतरावर आहे. 10 मिनटात पोहोचणार आहोत. आणि माझ्या डाव्या बाजूला तर इथे पूर्ण घाट आहेत. हा शृंगार घाट आहे. असे 2-2 मिनटं तुम्ही चालत पुढे गेलात ना, तुम्हाला असे घाट लागत जातील. तर आपण जाऊया राधारमण मंदिर फिरूया. आपल्याजवळ अर्धा तासच उरला आहे. 11:30 वाजलेत. 12 वाजता मंदिर क्लोज होणार आहे. आपण आता इथे चाललो आहे राधारमण मंदिराकडे. आणि ह्या भिंतीच्या पाठीमागे आहे निधिवन. तर चला आपण चालतोय आता गल्लीमधून. हा बघा, हा समोर आपल्याला जो घुमट दिसला तो आहे राधारमण मंदिर. हा बघा, हा तर हा पाठीमागे गेला आहे राधारमण मंदिराचा भव्य असा प्रवेशद्वार. आणि आता आतमध्ये जाऊन लेफ्ट मारायचं आहे.
मग आपल्याला राधारमण मंदिर समोर भेटेल. आणि माकड आहेत त्याच्यामुळे आता मी कॅमेरा आतमध्ये ठेवतोय. तर मंडळी आपण एवढी घाई करून आलो आहोत इथे राधारमण मंदिराकडे, कारण आपल्याला वाटला 12 वाजता मंदिर बंद होणार आहे. तर असं नाही, आता मंदिर बंद केलेलं प्रवेशद्वार आणि 12 वाजता मंदिराचे प्रवेशद्वार खोलणार आहेत. त्यासाठी हे बघा एवढी गर्दी आहे. सगळे येऊन इथे बसून राहिले. आणि 12 वाजता मंदिराचे प्रवेशद्वार खोलणार, ते पण 10 मिनिटासाठी खोलणार आहेत, नंतर पुन्हा बंद. राधारमण मंदिराचं आमचं दर्शन झालं आहे आणि आता दुपारचे 12 वाजून पण गेलेत आहेत. तर बघूया कोणतं मंदिर उघडं भेटतं आहे, नाहीतर मग विश्राम 2-3 तासाचा, नंतर पुन्हा आपल्या मंदिरांची परिक्रमा चालू करू आपण. तर मंडळी श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर आमचं खूप छान प्रकारे दर्शन आणि खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. आणि आम्हाला आरतीसुद्धा भेटली आहे. भोग लावत होते आणि आरतीसुद्धा भेटली आहे. तर आज आम्ही आलो आहे, आता 3रा दिवस आहे आमचा आणि 3ऱ्या दिवशी आम्हाला आरती भेटली आहे, दुपारची आरती. तर आरती झाली आता आणि आम्ही निघतो आहे, कारण आता मंदिर बंद होणार. आणि बाकी ह्या मंदिराचा स्ट्रक्चर बघू शकता, कसला भारी स्ट्रक्चर एकदम. तर चला जाऊया घाटावरती. चला बोला राधे राधे. तर इथे आम्ही आता काहीतरी खायला बघतोय. कुठे चाललाय? जेव्हा इथून घुसून चाललाय. तर इथे आतमध्ये आलो आहे आम्ही आणि बघूया आता खाण्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो आणि मग तुम्हाला पण सांगतो. आणि आता आम्ही दोघांसाठी पण कचोरी मागवली आहे. तर बघूया आता कचोरी. जय खा, बघूया कशी लागते. तर जय टेस्ट करून सांगाल आपल्याला कसं आहे. ठीकठाक आपल्या एकसारखी. ठीक आहे जय. त्यामुळे थोडंसं आपल्याला लागेल. ओके बाकी आपल्यासारखं. A few minutes later. तर मित्रांनो बराच टाईम झाला आहे, आता वाजलेत 2:15 आणि मी जातो आहे. हे बघा पाठी मागे हा इकडे रस्ता जातो आहे आणि पाठी मेलसारखा बी आहे. तर जाऊन बघून जरा एक्सप्लोअर करून येतो आहे. जय इथे थोडा आराम करतो आहे. मी पण बराच वेळा आराम केला आहे, बसून उलटा जास्त कंटाळा आला आहे, म्हणून चाललो आहे. जर राऊंड मारून येतो. 2:15 वाजले, तिथून जाऊन येईपर्यंत टाईम होईल, मग आपण जाऊ निधीवनला. तर चला आता जाऊया, दाखवतो तिकडे काय आहे काय.
कार्तिक भाऊ ते भेटलेत आणि मी असंच फिरत फिरत आलो. त्याने विचारलं चॅनलचं नाव, त्यात सांगितलं, त्याने सबस्क्राईब केलं आहे. तर थँक्यू कार्तिक भाऊ. तर इथला व्ह्यू खूप छान आहे, सुंदर आहे. सगळी लोकं आहे ना तिथपर्यंत येतात. बाय बाय. तर सगळी लोकं तिथपर्यंत येतात आणि तिकडून पुढे येत नाही. तो भ्रमरघाट तिथून पुढे येत नाही कोण, कारण इथे त्यांना वाटतं पडीक जागा आहे, पण नाही, इथे आरती पण होते. इथे यमुना आरती होते. हा पाठचा व्ह्यू बघा, काही खतरनाक आहे. मला तिकडच्यापेक्षा सुंदर जास्त ही जागा वाटली. आणि जर फोटोशूट लवर असतील तर त्यांना मी नक्कीच रिकमेंड करेन. जेव्हा तुम्ही येता यमुना फिरण्यासाठी, जेव्हा घाट संपतील तिथनं पुढे या. पुढे पण हे घाट आहेत. आणि राधे राधे. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय प्रेम मंदिरला. आणि प्रेम मंदिरला आम्ही रिक्षा हायर केली आणि इथून आहे 50 रुपये पर पर्सन. म्हणजे आम्ही रिक्षात पूर्ण बुकिंग केली आहे. दोघांसाठी 100 रुपयेमध्ये इथून येते. 5 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत प्रेम मंदिरच्या बाहेर. आणि आत्ता आम्ही चाललो आहे प्रेम मंदिरला. नाही जात आहे, पहिलं आम्ही इस्कॉन टेम्पल करतो, नंतर मग रात्री लाईटिंग शो पण असतं, त्यामुळे प्रेम मंदिरला नंतर येणार आहोत. तर चला. तर मंडळी, आपण पोचलो आहोत, हे बघा. तर हा आहे इस्कॉन टेम्पल. फायनली इस्कॉन टेम्पलला पोचलो आपण. आणि हे बघा, इथून लाईन लागले, तर आम्ही पण आता लाईनमध्येच उभे राहतो. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे आणि खूप सारे फोटो आणि खूप सारे व्हिडिओ करत होतो. तर आम्ही इस्कॉनमधून आम्ही इस्कॉनमधून आलो आहोत आणि आता प्रेम मंदिर आहोत. माझ्या पाठीमागे होऊ शकता प्रेम मंदिर आहे आणि खूप छान होतं इस्कॉनचं पण एक्सपिरियन्स. आम्ही प्रसाईचा पण खाल्ला आणि आत्ता आलो आहे प्रेम मंदिरला. तर प्रेम मंदिरला एंट्री केला की तुम्हाला कालिया नाग बघायला भेटेल. कालिया नागावरती श्रीकृष्ण त्याचा संवार करताना तुम्हाला दिसतील. आणि हा बघा, हा प्रेम मंदिर. नंतर मग लाईटीने काही जगमगणार आहे. आणि हे बघा, इथे गौलीला हो का, इथे श्रीकृष्ण आपल्या गायींना चरवत आहेत. चरवायला आणलंय गायींना, असं काही दृश्य आहे इथला. आणि तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण आपल्या बालगोपालांसोबत इथे डोंगरावरती बसलेले आहेत, गायी चरवायला आले आहेत आणि तिथे विश्रांती करतात. आणि इथे कारंजे बघा, पूर्ण कारंजे इथे उडतात आहेत. तर इथे नंतर लाईटिंगचं चालू असतं, त्यामुळे वेगळाच एक एक्सपिरियन्स आहे. बाकी हे बघा, आता इथे लाईट लागायला चालू झाल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे
श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झालेत आहेत. असा मस्तपैकी असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो ह्या दृश्यामध्ये दाखवले गेलं आहे की श्रीकृष्ण गोपींसोबत रासलीला करताना, आणि जेव्हा हे लाईटी इटी चालू होतील तेव्हा हा दृश्य काही वेगळाच दिसणार आहे. कारण हे जे दृश्य बघताय ते नंतर मग हलतं होतं, हे नंतर मग असे गोल गोल फिरतात, नाचतात. तर असं काही दृश्य होतं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या दृश्यामध्ये श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगलीवर उचललेला आहे, हे बघा. आणि खाली सगळे ग्वाले तुम्हाला दिसत असतील. नंतर त्याच्या समोरच आहे आपला हा भव्य असा प्रेम मंदिर. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 8:45 आणि आम्ही आलो रूमवर, गेलो, फ्रेश झालो आणि परत आलो आहे. तर आम्ही कृष्णा भोजनालयामध्ये आलो आहे. आता हे थाळी मागवली आहे, अजून राईस बनत आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. जर तुम्ही येऊन इथे राहत असाल तर एकदम बेस्ट सर्विस आहे आणि एक नंबर जेवण, पण टेस्ट मस्त आहे. महाराष्ट्रीय लोकांसाठी खास तुम्ही येत असाल तर इथे या नक्कीच. जेवणाची उत्तम सोय आहे आणि राहायला प्रश्न आपण फिरलो आहे. तर आपण आपण वृंदावनमध्ये इस्कॉन टेम्पल, नंतर मग आपलं प्रेम मंदिर फिरलो ना. तिथे फक्त काय झालं, आपल्याला व्हिडिओ बनवायला तिथे ऑप्शन नव्हता, व्हिडिओ बनवायला दिला नाही, कॅमेरा अलाउड नव्हता. त्याच्यामुळे मोबाईलने जेवढी जमली तेवढी व्हिडिओ केले. सर्व मंदिरामध्ये दर्शन खूप छान झाले. तर मित्रांनो छाछ पण भेटत आहे, किती सुंदर गोष्ट आहे. कारण आम्ही एवढे इथे जेवलो आहे, पैसे तर खूप घेतले, टेस्ट पण नाही आणि क्वांटिटी पण नाही, दोन्ही पण नव्हतं. इथे टेस्ट पण आहे, क्वांटिटी पण आहे आणि व्हरायटीज पण आहेत. तर मित्रांनो नक्की तुम्ही याल ना तेव्हा इथे व्हिजिट द्या. मथुरामध्ये याल ना तेव्हा तुम्ही यमुना घाट फिरायला याल तेव्हा इथे नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला जेवणात ते बघा पापड पण आहे भाई साहब, व्हरायटीची कमीच नाही, पापड पण आला आहे नेक्स्ट लेवल. तर चला जेवणाला वाट बघत ठेवायचं नाही, जेवण घेऊया. तुम्ही पण या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. बोला राधे राधे.